नमस्कार. इयत्ता 10वीच्या व्हिजन 40+ गणित व्याख्यानमालेत पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण सहनिर्देशक भूमिती या प्रकरणावर चर्चा करूया. याच्यातील काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे ते आपण पाहूया. बिंदूच्या सहनिर्देशकावरून दिलेल्या बिंदूचे x अथवा y अक्षापासूनचे अंतर ओळखणे, अंतराचे सूत्र, आरंभबिंदूपासून अंतराचे सूत्र, खंडसूत्र आणि मध्यबिंदू सूत्र ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. पण AXY या बिंदूचे x अक्षापासूनचे अंतर y एकक असते आणि AXY या बिंदूचे y अक्षापासूनचे अंतर x एकक असते. आरंभ बिंदूचे सहनिर्देशक नेहमी 0 0 असतात हे लक्षात ठेवा. अंतराचे सूत्र पहा. x1 y1 व x2 y2 या बिंदूमधील अंतर d बरोबर वर्गमुळात x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. आरंभ बिंदूपासून xy च्या अंतराचे सूत्र d बरोबर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. खंडाचे सूत्र पहा. Pxy हा बिंदू a x1 y1 व b x2 y2 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला m1 ला m2 या गुणोत्तरात विभागत असेल तर Pxy बरोबर m1 x2 प्लस m2 x1 डिवायडेड बाय m1 प्लस m2, m1 y2 प्लस m2 y1 डिवायडेड बाय m1 प्लस m2. मध्यबिंदू सूत्र पहा. Pxy बरोबर x1 अधिक x2 छेद 2 y1 अधिक y2 छेद 2. ही सर्व महत्त्वाची सूत्र आहेत, ती लक्षात ठेवा. आता बघा, एक प्रश्न आहे. a x1 y1 व b x2 y2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदू a x2 - x1 by 2, y2 - y1 by 2, b x2 plus x2 x1 by 2, y2 plus y1 by 2, c x2 minus y2 by 2, x1 minus y1 by 2, d x2 minus y1 by 2, x1 minus y2 by 2. या ठिकाणी बी हा ऑप्शन बरोबर आहे आणि उत्तर आहे बी x1 अधिक x2 by 2, y1 अधिक y2 by 2. हे मध्यबिंदूच्या खंडाचे रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सहनिर्देशक आहेत. तर पहा, प्रश्न आहे बघा. आलेखामधील PBची लांबी a 5 एकक, b 2 एकक, c 3 एकक आणि d 4 एकक. आता इथं BP म्हणजेच PBची लांबी जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो बघा. BP बरोबर y2 - y1. या ठिकाणी y2 आहे 5 आणि y1 आहे 3. या दोनाच्यातील जर फरक काढला तर 2 एकक या BP मधील BPची लांबी आपल्याला 2 एकक इतकं मिळते. पहा, प्रश्न आहे. Pxy हा बिंदू a x1 y1 व b x2 y2 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला m1 ला m2 या गुणोत्तरात विभागत असेल तर x व y याच्याशी समान आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, a आहे x बरोबर m1 x1 प्लस m2 x2 भागिले m1 अधिक m2, y बरोबर m1 y1 अधिक m2 y1 भागिले m1 अधिक m2. बी ऑप्शन आहे. x बरोबर m1 x2 अधिक m2 x1 भागिले m1 अधिक m2, y बरोबर m1 y2 अधिक m2 y1 भागिले m1 अधिक m2. सी ऑप्शन आहे. x बरोबर m1 x2 वजा m2 x1 भागिले m1 अधिक m2, y बरोबर m1 y2 वजा m2 y1 भागिले m1 अधिक m2. डी ऑप्शन आहे बघा. m1 x बरोबर m1 x2 अधिक m2 x1 भागिले m1 वजा m2 आणि y बरोबर m1 y2 अधिक m2 y1 भागिले m1 वजा m2. तुम्हाला खंडाचे सूत्र माहिती आहे, त्यावरून तुम्हाला ऑप्शन ओळखलेला असेल. पहा, तुमच्या डोक्यामध्ये उत्तर जे आहे तेच उत्तर बरोबर आहे. बी ऑप्शन बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण काही गणितं पाहिलेले आहेत. धन्यवाद.